दादा, आढळराव पाटलांनी तयार केलेले एक प्रचारगीत सध्या प्रचंड वाजले होते आणि त्यामध्ये त्यांनी स्वतःला राजा असं संबोधलेलं आहे, म्हणजे ज्यांनी कोणीही केलेलं आहे. आणि याबाबत आढळरावांना विचारलं तर ते म्हणाल की यामध्ये काहीही गैर नाही. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? शिरूरमध्ये नेमकी राजाची गरज आहे का? कसे बघता? यामध्ये काही गैर नाही असं कोणाला वाटत असेल तर तो ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं लोकशाहीमध्ये राजापेक्षा सेवक असणं हे जास्त गरजेचं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाला गेली 5 वर्ष त्यांच्या हक्काचा भाऊ, त्यांच्या हक्काचा पोरगं, त्यांच्या हक्काचा माणूस अशी सवय झालेली आहे. आणि त्यामुळे राजेशाहीची मानसिकता घेऊन जर कोणी येत असेल तर शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या स्वाभिमानी जनतेला अशा पद्धतीनं 4 पक्ष उड्या मारून केवळ राजेपदासाठी 4 पक्ष उड्या मारून गद्दारी करून आलेल्या लोकांना राजेपद हे कधी शिरूरची लोकसभा मतदारसंघाची जनता बहाल करणार नाही. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही सर्वसामान्य जनतेचा सेवक असणं ही जास्त महत्त्वाची बाब आहे.